नको आहे, पाणी ओढेल तिकडे पळत जायला नको आहे, रस्ता दिसेल तिकडे मोकाट सुटायला नको आहे. ठरवून घ्या. नियोजन त्याला म्हणतात. ते नियोजन शिवाजी महाराजांनी ते नियोजन केलं. म्हणून आज 348 जगाच्या पाठीवर अनेक राजांचा राज्याभिषेक झाला असेल, अनेक. पण राज्याभिषेक फक्त एकाच राजाचा साजरा केला जातो, दुसऱ्या कुठल्याच राजाचा नाही. जयंत्या पुण्यतिथ्या होतात, विषय नाही. राज्याभिषेक फक्त शिवाजी महाराजांचा होतो. काय दिलं या राजांनी? स्वराज्य आणि सुराज्य याच्यात मूलभूत फरक आहे. शिवाजी महाराजांनी राज्य उभा केलं, नाव देता आलं असतं ना शिवराज्य. आम्हालाही अभिमान वाटला असता, आमच्या राजांच्या नावाचं राज्य आहे शिवराज्य. पण नाव स्वतःचं नाही दिलं. नाव काय दिलं? स्वराज्य. स्व म्हणजे माझं. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य. अरे माझं आहे ना, मग मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच झुंजलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे. ही उर्मीतल्या प्रत्येकात रुचली, भरली, फुलली आणि मग इथली माणसं मरायला, लढायला तयार झाली. महाराजांचं कार्य मोठं का मानतो मी? ते स्वतः प्रेरणा घेत आहेत आणि पुन्हा ते प्रेरक होऊन इतरांना प्रेरणा देत आहेत. आम्ही काय केलं पाहिजे? माझ्यासारखा एखादा आज इथं येईल, निलेशजींकडनं प्रेरणा घेईल आणि मग मी स्वतः प्रेरक होऊन ती प्रेरणा इतरांना देईल. हे घडलं तर इतिहास घडतो. हा सगळ्यात महत्वाचा विषय. शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य ते काय दिलंय महाराजांनी? तुम्ही सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं कुठून आला असाल. इच्छा काय आहे? एका हाताने एक दिवा लागावा आणि तो प्रज्वलित झालेला दिवा असंख्य ठिकाणी मग इतर दिव्यांना प्रकाशमान करत जावा. मग चैतन्य प्रकाश आणि मग सगळा असवंत उजळून निघेल. एकाच दिव्यानं कुठं पोचायचं? या एका दिव्यातनं असंख्य दिवे तयार व्हावेत, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. शिवाजी महाराजांचा इतिहास का घडलाय? एकटे शिवाजी महाराज असते, इतिहास घडला असता? बघा ना काय दिलंय महाराजांनी. मग आमच्या तानाजीनं पोराचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला महाराजांकडे आला. राजा रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर कोंडाण्यावर आणि कोंडाण्याकडे पाहता राजे तानाजीला म्हणाले, तान्हा कोंडाणा घ्यायचं म्हणे रे. तसा सर्दिशी उठला तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं आणि पोराचं लग्न टाकून तान्हा कोंढाण्याचं लग्न करायला गेला असा गेला की रायबाचं लग्न करायला तू परत आलाच नाही. मला प्रश्न पडतो, काय दिलं असेल महाराजांनी तानाजीला? का महाराज म्हणले असतील तानाजीला, ताना तेवढा कोंडाणा घे, मग महानगरपालिकेच्या तिकिटाचं तुझं बघतो, का पंचायत समितीचं तिकीट देतो? काय नाही हो. महाराजांनी कधीच नाही सांगितलं ये मी सांगतोय म्हणून ये लढ. मी नाही, अजिबात नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं, मी म्हणतोय म्हणून नको येऊस, मी सांगतोय म्हणून नको लढूस. तुला जर वाटत असेल तुझ्या पोरी बाळींची अब्रू सुरक्षित राहावी तर ये. तुला जर वाटत असेल हे तुझं राज्य तुझंच राहावं तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्यात तर ये. मी सांगतोय म्हणून नको. इथला प्रत्येक जण आला ना, तो माझ्या स्वतःच्या राज्यासाठी. माझी अपेक्षा काय माहिती आहे? एक निलेश सांबरे उभा राहिले तर एवढं सगळं उभा राहिलं. या प्रत्येकातनं परत एक निलेश सांबरे उभा राहावा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जावा. का? माझी माणसं आहेत, हे माझं राज्य आहे, हा माझा समाज आहे. एका दिव्यानं दुसरी वात, दुसऱ्या वातीनं तिसरी वात पेटत जावी असं जर सगळं झालं ना, कुणीतरी येईल आणि आपला उद्धार करेल, या भ्रमात राहायची वेळ नाही येणार. मग इतिहास त्यांनी घडवला, ते कुणाची वाट बघत नाही बसले, त्यांनी स्वतः इतिहास घडवायला घेतला. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तो स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असणारी माणसं घडवू शकतात. आत्मविश्वास त्यातनं जन्म घेतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मला एक प्रश्न पडतो नेहमी, म्हणजे आत्मविश्वास कसा असतो बघा ना. 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2:30 वाजता महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला.
स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं संकट महाराजांनी परतवलं. मृत्यूशी झुंज होती, मृत्यूशीच महाराजांनी परतवलं. मला कधी कधी प्रश्न पडतो, एवढा मोठा महान योद्धा असणारा धनुर्धारी अर्जुन, ज्याचं सारथ्य प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण करतायत, तो कुरुक्षेत्रावर आला आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अर्जुना आता युद्धाला तयार हो. आणि युद्धाला तयार होण्यासाठी म्हणून अर्जुनानं समोर पाहिलं, कौरवांवर नजर फिरली आणि अचानक अर्जुन भावविवश झाला, विचलित झाला, गोंधळून गेला, शक्तिपात झाल्यासारखा रथातनं खाली उतरला आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, मी लढू शकत नाही. महायोद्धा असणारा आणि जागतिक कीर्तीचा धनुर्धारी असणारा अर्जुन सुद्धा रणांगणावर विचलित झालाय, गोंधळलाय, भावविवश झालाय. पण आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत समोर येणारा प्रत्येक क्षण मृत्यूचा असून सुद्धा शिवाजी महाराज मात्र कुठेही विचलित होताना दिसत नाहीत, गोंधळलेले दिसत नाहीत, भावविवश झालेले दिसत नाहीत. महाराजांच्या यशाचं सगळ्यात मुख्य कारण काय माहिती आहे? जिजाऊने दिलेला एक अलौकिक गुण आहे त्यांच्यात, स्वतःच्या भावनांवर विलक्षण नियंत्रण. विलक्षण. मला प्रश्न पडतो की डाव्या बगलेत अफजल खानाने ज्यावेळी महाराजांना दाबून धरलं तर क्षणभर महाराज विचलित झाले असते तर संपला असता स्वराज्याचा प्रपंच. पण त्या मृत्यूच्या ऐन क्षणी सुद्धा ठामपणा, स्थिरपणा आणि स्वतःच्या भावनांवर विलक्षण नियंत्रण हे महाराजांच्या यशाचं सर्वोत्तम कारण आहे. सर्वोत्तम. काय शिकवलं असेल जिजाऊने? तर कुठल्याही परिस्थितीत विचलित होऊ नकोस. संकट तुम्हाला मारत नाहीत, संकटांची भीती तुम्हाला मारून टाकते. त्यामुळे भीतीला पहिले मारून टाका, मग संकट मारणं सोपं आहे. भावनांवर नियंत्रण सगळ्यात महत्वाची गोष्ट. आमची अडचण काय माहिती आहे? आमच्या मुलांना मी अभ्यासाचं नियोजन कसं करावं ते शिकवतो, आमच्या मुलांना मी आर्थिक नियोजन कसं करावं ते शिकवतो, पण आमच्या कुठल्याही अभ्यासक्रमात भावनांचं नियोजन कसं करावं याचं कुठंही शिक्षण दिलं जात नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. ज्या दिवशी आमच्या मुलांना स्वतःच्या भावनांचं नियोजन कसं करावं याचं प्रशिक्षण दिलं जाईल, त्याच्यानंतर या देशात एकही आत्महत्या होणार नाही, एकही गुन्हा घडताना तुम्हाला दिसणार नाही. परवा आमच्या शेजारच्या एका मुलानं भावनेच्या भरात खून केला, मारून टाकलं. सर राग भयान. त्याला विचारलं का 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 नाही, भावनेच्या भरात झालं. नापास होण्याची भीती, भीती दाटून आली की भावना अनिवार्य होतात आणि मग आत्महत्या. स्वतःच्या भावनांचं नियोजन करायला शिकणं म्हणजे यशस्वी होण्याचा मार्ग निर्माण करणं सगळ्यात महत्वाचं. महाराजांकडे ते आहे, ते सगळ्यात महत्वाचं. आणि याच्या पलीकडे काय? भीती कधीच जाते, आत्मविश्वास येतो. त्यावेळी मारलं महाराजांनी, मारणारच. महाराज असं नाही बघू करू प्रयत्न, शेवटी काय असेल नशिबात तर होईल, नाही, अजिबात नाही. हा आत्मविश्वास आहे महाराजांचा. खान मारणारच आहोत, मारला. महाराजांना माहिती आहे या प्रसंगी 4000 घोडी घेऊन आलाय खान. 2000 घोडी भले पळून जाण्यात यशस्वी होतील, पण या अफजल खानाच्या प्रसंगात आपल्याला 2000 घोडी मिळणारच आहेत, माहिती आहे महाराजांना. आणि तसंच झालं. 2:30 वाजता खान मारला, 2:45 वाजता मराठी सैन्य खानाच्या सैन्यावर तुटून पडलं. बघता बघता खाना सैन्य फाट्याला पाहिलं, पळत सुटलं. त्यांच्या तोपा तिथं, हत्ती तिथं, घोडे तिथं, उंट्या सगळं तिथंच. महाराजांच्या नियोजनानुसार 2000 घोडी महाराजांना मिळाली. काय आत्मविश्वास आहे, मिळणारच. मोहम्मद अली नावाचा मुष्टियोद्धा आहे. तो मुष्टियोद्धाला उभा राहायचा आणि पहिलं एकच वाक्य बोलायचं, मी सर्वश्रेष्ठ आहे. एकच वाक्य. नौका होता त्यावेळी अनेक पत्रकारांनी त्याची काय बाता मारतय, काल आलाय मी सर्वश्रेष्ठ आहे, आता आहे जगजत्याशी लढाई, भाऊ काय होत आहे ते. पण त्या लढाईत त्यांनी जगजत्याला पराभूत केलं. आणि पत्रकारांनी त्या मोहम्मद अलीला विचारलं, तुमच्या यशाचं कारण?
मोहम्मद अली म्हटला मी सर्वश्रेष्ठ आहे. हा मोहम्मद अली उभ्या आयुष्यात कधी असं म्हटला नाही मी सर्वश्रेष्ठ होईन. तो कधी म्हटला नाही मी सर्वश्रेष्ठ होण्याचा प्रयत्न करीन. तो कधी असं म्हटला नाही मी पुढच्या वर्षी सर्वश्रेष्ठ होईन. तो कायम एकच बोलत राहिला मी सर्वश्रेष्ठ आहे. बस. पत्रकारांनी यशाचं कारण विचारल्यावर त्यांनी तेच सांगितलं मी सर्वश्रेष्ठ आहे. मी स्पर्धेला उभा राहतो त्यावेळी मी सगळ्यांना सांगतो मी सर्वश्रेष्ठ आहे. त्यावेळी मी माझी स्वतःवर जबाबदारी ओढून घेतो. मी आता सगळ्यांना सांगितलंय ना मी सर्वश्रेष्ठ आहे. आता मला ते सिद्ध करावंच लागेल आणि मग मी ते सिद्ध करतो. प्रयत्न नाही, हा आत्मविश्वास असतो. मी सर्वश्रेष्ठ. महाराजांनी ते सांगितलं. महाराजांना 2000 घोडी मिळाली, पण नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत. तर त्या घोड्यांचा उपयोग म्हणजे एखाद्याला विचारावं गाडी असते ना घरी, घरी नाही मला चालवता येत नाही ना. अरे उपयोग काय तुझ्या गाडीचा? मग घोडी मिळून उपयोग आहे का नुसता? चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार हवेत. 10 नोव्हेंबर 1659 2000 घोडी मिळालीत महाराजांना. पण 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने अगोदर महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडी मिळणार आहेत. बुकिंग झालेलं आहे. याला आत्मविश्वास म्हणतात. आत्मविश्वास हे महत्वाचं आहे. शाळेत जायचं, हा पहिला नंबर कोणाचा आला म्हणजे तुला माहिती आहे तू येणारच नाही. अशा आत्मविश्वासाचा उपयोगच नाही ना. जाऊन विचारावं दुसरा कोणाचा आलाय. अरे दुसरा का विचारतो? पहिला नाही मला माहिती ना पहिला माझा येणार आहे. हा आत्मविश्वास आहे. हा यश देतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट या जगात अशक्य असं काहीच नाही, काहीच नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कोण आहात, कसे आहात, कुठून आलात काही फरक पडत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्ही तुमचं स्वतःचं घर बांधाल आणि त्या घराच्या बाहेर तुमच्या नावाची पाटी लावाल, त्या पाटीवर तुमच्या नावाच्या खाली तुम्ही काय लिहाल? 100 एकर बागायतदार. नावाच्या खाली काय लिहाल? 50 तोळे सोन्याचे मालक. तुमच्या नावाच्या खाली काय लिहाल? 80 गायींच्या गोठ्याचे मालक. तुम्ही तुमच्या नावाच्या खाली काय लिहाल? 15 कंपन्यांचे मालक. नाही, यातलं काही तुम्ही लिहित नाही. तुमच्या नावाच्या पाटीवर तुमच्या नावाच्या खाली तुम्ही काय लिहिता? तुम्ही काय शिकला आहात ते. तुमच्या नावाला किंमत तुमचं शिक्षण देतं. ज्ञान तुमची किंमत वाढवतं. जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान नाही कमवू शकत. सोन्याच्या बळावर तुम्ही ज्ञान नाही मिळवू शकत. पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन कमवू शकता. ज्ञानाच्या बळावर तुम्ही सोनं मिळवू शकता. या जगात सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर ते फक्त ज्ञान आहे. ज्ञानाची श्रीमंती ज्याच्याकडं त्याला सगळ्या श्रीमंती प्राप्त होतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ही श्रीमंती प्रत्येकाला मिळावी म्हणून हा श्रीमंत रात्रंदिवस झगडतोय. हे इथलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. कळालंय हो काय करायचंय, काय करायचंय. एक माणूस पोटाला लावला ना तर अख्खं कुटुंब उभा राहत. शिवाजी महाराजांनी अख्खा महाराष्ट्र पोटाला लावला तेव्हा देश उभा राहिलाय. राष्ट्रीयत्वाची भावना पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी निर्माण केली. शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि सुराज्य 10 वर्ष बालपणात गेली महाराजांची. 10 वर्ष घोड्यावर बसून रणांगणावर फक्त युद्ध खेळण्यात गेली. उरली 30 वर्ष. ही 30 वर्ष महाराजांनी स्वराज्याचं सुराज्य करण्यात घालवलीत. हे लक्षात घ्या. स्वराज्य म्हणजे माझं राज्य आणि सुराज्य लोकांचं कल्याण करणारं राज्य. हे कल्याण महत्वाचं आहे. लोकांना शिक्षण, लोकांचं आरोग्य, रोजगार, निवारा ह्याच्यासाठी महाराजांनी 30 वर्ष घालवलीत आपल्या माहितीसाठी. आता अडचण काय झाली? ते अफजल खानाचं पोट ते शाहिस्ता खानाचं बोट याच्या पलीकडे अफाट शिवाजी महाराज आहेत. अफाट. गजाखिंडीमध्ये बाजी प्रभू समर्पित झाले. पण भोयटे साहेब त्या मसाईच्या पठारावर ज्यावेळी 21 तासाचा प्रवास करून महाराज बाजी प्रभू आणि बाजी बांदल देशमुखांच्या बरोबर रात्रीच्या वेळी होते
3,000 सिद्धी जव्हरची फौज पाठलागावर हे कळालं. त्यावेळी बाजीप्रभू महाराजांना म्हणाले की आपण निमे लोक घेऊन पुढे चला, आम्ही निमे लोक घेऊन इथे झुंजितो. महाराज म्हटले नाही बाजी, सगळे एक साथ लढू. आणि त्यावेळी बाजी कडाडले नाही राजा, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजे निघा. राजे ऐकत नाहीत. पण तेव्हा बाजी प्रभू काय सांगतायत महाराजांना की राजे आपण निमे लोक घेऊन पुढे निघा, आम्ही येथे झुंजितो. साहेबकारी आम्ही मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. सुराज्याची कल्पना काय आहे? म्हणजे बाजी प्रभू का म्हणतायत आम्ही येथे झुंजितो, साहेबकारी आम्ही मरितो, आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. मरायला कधी तयार होतो माणूस? पाठीमागची काळजी नसते त्यावेळी. ही काळजी होती महत्वाची, सगळ्यात महत्वाची. बाजीप्रभू गजखिंडीत समर्पित झाले, ती खिंड पावन झाली. पुढे महाराज बाजीप्रभूंच्या सिंध या गावी गेले. बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू या दोघांना एकूण 8 मुलं होती. त्या 8 मुलांना म्हणजे कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही संकल्पना शिवाजी महाराजांची आहे 350 वर्षापूर्वी. आता ठीक आहे, ज्यांची मुलं योग्य वयात आहेत त्यांना सैन्यात घेतलं जाईल, पण ज्या सैनिकांची मुलं छोटी छोटी आहेत त्यांचं काय? त्यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी रायगडावर बाल परवेशी गृह उभा केलंय. म्हणजे स्वराज्याच्या सगळ्या सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणाची, आरोग्याची, प्रशिक्षणाची आणि संपूर्ण जगण्याची व्यवस्था ही स्वराज्याकडनं केली जायची. आणि ही मुलं योग्य वयात आल्यावर त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. मी इथं आल्यावर मी का सांगतोय हे? मी मगाशी हॉस्पिटलला गेलो, मी CBSE ला गेलो, मी अंधांच्या शाळेत जाऊन आलो. मला शिवाजी महाराजांचं स्वराज्यच दिसलं ना. जिजाऊंच्या छत्रछायाखाली काय उभारलंय इथं? इथं ते स्वराज्य उभारलंय. 350 वर्षापूर्वी महाराजांनी काय केलंय तोच वारसा चाललाय ना. बाल परवेशी गृह रायगडावर, जे इथं तुम्ही सगळ्यांना देताय ते महाराज तिथं त्यावेळी रायगडावर देतायत बाल परवेशी गृहात. बरं ठीक आहे, ज्यांची मुलं छोटी आहेत त्यांची व्यवस्था महाराजांनी केली. पण काही सैनिक अत्यंत तरुण आहेत, नुकतंच लग्न झालंय आणि लढाईला गेला आणि धारातीर्थी पडला, आता त्यांच्या बायका विधवा झाल्या, तरुण आहेत, त्यांचा काय? महाराजांनी अशा तरुण सैनिकांच्या विधवा बायकांसाठी फॅमिली पेन्शनची व्यवस्था केली आहे. आणि ती किती तेही ठरवलंय. तो सैनिक शेवटच्या लढाईत लढताना ज्यावेळी मारला गेला त्यावेळी त्याला शेवटचा पगार किती होता? त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या बायकोला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. 350 वर्षापूर्वी संकट आलं तर अडीशेरी नावाची एक योजना महाराजांनी काढली आहे. 2.5 शेर धान्य त्या संकटग्रस्त कुटुंबाला दिलं जायचं. हे 350 वर्षापूर्वी महाराजांनी सगळं केलं. त्यामुळे महाराजांनी जो वारसा निर्माण केला स्वराज्याचं सुराज्य निर्माण करण्याचा, मला असं वाटतं की आपण स्वराज्यात आहोतच, पण सुराज्य करायची चळवळ ही इथून सुरू झाली आहे. मासाहेब जिजाऊंचा तो संपन्न वारसा घेत निलेशजी सांबरेनी ते अपेक्षित असणारं सुराज्य या माध्यमानं घडवलंय. हळूहळू हे संपूर्ण कोणाकोपऱ्यात पसरेल आणि मग अपेक्षित असं सुराज्य उभा राहील. ही त्याच्या पाठीमागची सगळ्यात मोठी संकल्पना आहे. फक्त एवढंच एक सांगतो, कुणीतरी एका निलेशजींनी हे सगळं उभा करावं आणि बाकीच्यांनी कौतुक, छान छान, उत्तम असं म्हणावं. असं करून हे पुढं वाढणार नाही, पुढं झेपावणार नाही. आम्ही मध्यंतरी एक योजना आखली. एकाला उद्योगासाठी आम्ही 2 लाख रुपये देतो. तो आमच्या साखळीचा भाग होतो. मग त्यांनी दरमहा काहीतरी ठराविक रक्कम बाजूला ठेवायची आणि मग आम्ही तिसऱ्या एका तरुणाला 2 लाख द्यायचे. असे जवळजवळ आता 100-150 तरुण झालेत. महिन्याला 5-5 हजार म्हणलं तर आम्ही दर महिन्याला एकाला उद्योगाला उभा करतो. आपल्याला यांनी उभं केलंय, आता आपण आणखी कुणाला तरी उभा करू. ही प्रेरणा जी आहे ना ती फार महत्वाची आहे.
त्यांची मी मगाशी सांगत होते सर की प्रत्येक जिल्ह्यात जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेतनं तयार झालेला कलेक्टर मला दिसला पाहिजे. का सगळ्या योजना सगळ्या विकासाचे उपक्रम हे त्याच्या हातात आहेत. तू या वातावरणात ना आलाय, तू परिस्थिती बघितलीस, माणसं कशा अवस्थेत जगतायत हे तू अनुभवलायस. हा हा जो वारसा मी चालू केलाय तो तिथं तू सुरू कर. तुझ्या हातात सत्ता आहे, प्रशासन आहे, योजना आहेत, उपक्रम आहेत, तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत ते पोहोचू दे. हा त्याच्या पाठीमागचा सगळ्यात मोठा भाग आहे. ही भूमिका आहे. त्यामुळे आम्हाला ते करता आलं पाहिजे. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. एक छोटंसं खेडेगाव होतं. त्या खेडेगावात एक आईन तिचा छोटासा मुलगा. एके दिवशी मुलगा शाळेतून घरी आला. आईला म्हणाला, आई मी उद्या जत्रेला जाणार आहे. मुलगा जत्रेला जाणार आहे म्हटल्यावर आईच्या काळचा चर्र झाला. चर्र एवढ्यासाठी झालं की आपलं घर गरिबीचं, आपलं घर दुःखाच, उराशी गरिबी घेऊन झोपतो आपण. पोटाची खळगी कशी बशी भरतो. पोराला जत्रेसाठी 10 रुपयाची नोट द्यावी कुठून, ती आणावी कुठून, ती माऊली रात्रभर विचार करत बसली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, देवळीतलं खुरपं घेतलं आणि ते दुसऱ्याच्या शेतात खुरपायला भांगलायला गेली. दिवसभर खुरपणं भांगलनं केलं, दिवसभर राबली, काबाड कष्ट केले. संध्याकाळी रोजगाराचे पैसे हातावर पडले तर प्रसन्न मनानं घरी आली. आता विश्वास होता माझ्या पोराला जत्रेसाठी 10 रुपयाची नोट देता येईल. पोरगा शाळेतून घरी आलं. आईला म्हणालं, आई मी संध्याकाळी लवकर झोपतो, मला पहाटे लवकर उठव, लवकर जत्रेला जायचं आहे. मुलगा झोपी गेला. पहाटे लवकर उठला. आईला उठवलं, आई लवकर भाकरी टाक, मी आंघोळ करून येतो. पोरगा आंघोळीला गेलं. आई चुली पुढे गेली. लालबुंदा फुललेल्या निखऱ्यावर तिनं भाकरी भाजायला सुरुवात केली. त्याच लालबुंदा फुललेल्या निखऱ्यावर तिनं दुधाचं पातेलं ठेवलं. तोपर्यंत पोरगा आंघोळ करून परतलं, ताटावरून बसलं. तसं आईला सांगता झालं, आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईनं लालबुंदा फुललेल्या निखऱ्याची भाकरी काढली, मोडली दुमडली, पोराच्या टाकली. तोपर्यंत पोराची आरोळी घुमली. आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईनं इकडं तिकडं बघितलं. लालबुंद फुललेल्या निखऱ्यावरचं दुधाचं पातेलं सुद्धा गरमागरम लालबुंद झालं होतं. उचलायला काहीतरी होतं पण सापडत नव्हतं. तोपर्यंत पोराची आरोळी घुमली. आई लवकर वाढ, उशीर होतोय. शेवटी आईनं रिकाम्या बोटांचा विचार नाही केला. त्याच रिकाम्या बोटाने त्या गरमागरम लालबुंद पातेलं उचललं. चर्र दिशी चटका बसला. कळ पार मस्तकात झिंचिण्यात गेली. डोळ्यातनं खळ दिशा अश्रू सुटला. हात झटक्यात मागा आला, पदरात गुंडाळला गेला. पण तोपर्यंत पोराची पुन्हा आरोळी घुमली. आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईनं भाजल्या बोटांचा विचार नाही केला. त्याच भाजल्या बोटाने त्या गरमागरम लालबुंदा पातेलं पुन्हा एकदा उचललं. पुन्हा एकदा चर्र दिशी चटका बसला. कळ पार मस्तकात झिंचिण्यात गेली. पण घट्ट धरलं पातेलं. सगळ्या वेदना सोसत तिनं पोराच्या थाळीत दूध ओतलं. दूध ओतताना पोरानं बघितलं, आईच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. पोरगा मान खाली घालून दुधात भाकरी कुस्करून निमुटपणे जेवायला लागलं. पोराचं जेवण झालं. पोरगा जत्रेला निघालं. आईनं कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. त्याला सांगितलं, नीट जा, नीट ये, फार वेळ थांबू नको, अंधार पडायच्यात घरी ये. काकोटीला ठेवलेली 10 रुपयाची नोट काढली, पोराच्या हातावर दिली. सांगितलं काहीतरी खायचं, काहीतरी घ्यायचं, उपाशी राहू नकोस. पोरगा 10 रुपयांची नोट घेऊन जत्रेला गेलं. दिवसभर जत्रेत रमलं. गरगर फिरणारे पाळण्या बघितली, जिलेबी बघितली, बताशे बघितली, खेळणी बघितली. हरकून गेलं, भरून गेलं, आनंदून गेला जत्रेत. संध्याकाळी अंधार पडायला लागला. पोरगा घरी परतायला लागलं. आई दराशी वाट बघत होती. पोरगा लांबून येताना दिसलं. आईला हायचं वाटलं. लगबगीनं जवळ गेली. पोरला कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. त्याला विचारलं, अरे काय काय बघितलं जत्रेत? पाळण्यात बसलास का? जिलेबी खाल्लीस का? खेळणी घेतलीस का? अरे 10 रुपये दिले होते. प्रज्वलित केले. त्या चैतन्यमयी प्रकाशाला पुन्हा एकदा मानवंदना देतो, रजा घेतो.